परशुरामाचा पुण्यभूमीत बघा मारुती सजलाय छान पेडगावाचा कुंभारवाडीचा आनंद रंगलाय छान पेडगावाचा कुंभारवाडीचा आनंद रंगलाय छान परशुरामाच्या पुण्यभूमीत बघा मारुती सजलाय छान लक्ष्मी लक्ष्मी मला गेले
मी काय म्हणतोय सकाळी उठल्यापासून मला चायचा गोट नाही काय नाही थोडीशी चाय दे. तुम्हाला घरात कशाला ठेवलंय? हेच करायला ठेवलंय ना मी. हो मग थोडीशी दे. तुम्ही करून घ्या, मला काय सांगताय? मला येत नाही का? तू करून दे. टोपी घाल. मी तुम्हाला काय सांगितलं होतं लग्नाच्या आधी? काय सांगितलं? मला काहीही जेवण करता येत नाही. जे काय करायचं ते तुम्ही करायचं. मी काही करणार. हे तू सांगितलंस? मी सांगितलं ना तुम्हाला. तू सांगितलं? तुम्ही ऐकलं नाहीत का तेव्हा? चल मी कसला ऐकलं? मी तुझ्याकडे बघित होतो. बघून झालंय ना आता? मला काम करायला लागतं. अरे तुमचं कधी थांबायचं उडायचं? ते बंद करा नाही तर मी बरोबर त्यांनी चेचून घेते. झाल्यापासून ही परिस्थिती आहे. माझ्या नावावर आम्ही आधीच सांगते. तुझ्या वागायला काय? लग्न नाही अजून माझ्याशी केलं नाही, लग्न आता दुसरीशी केलं नाही. काय? मला वाटलं तू लग्नाची बायको झाल्यावर सवय लागला. ते जाऊ दे. तू काही चाय द्यायची. टोपी असेल. तुझ्या लक्षात ठेवा. तुला उठवा बोलले होते. तुम्ही काय सांगितलं? हो घरात काम करून करून नको का लागलाय? मी काय म्हणतोय वटणची चड्डी घेऊन तुम्ही त्याच्यामुळे जास्त गडबड करायचं नाही आणि मला शिस्त शिकवायचं नाही. गावाचा अध्यक्ष जेव्हापासून गावाचा अध्यक्ष झालो तेव्हापासून गावाचा वाटोळा झालाय. माझ्याकडून सुरुवात केली काय वाटलं करायला? हा काय ही परिस्थिती आहे माझी. जेव्हा सांगितलं काय काय सांगायचं होता? आता काय सांगतो? आता काय म्हणजे काय झालं? काय म्हणजे तुम्ही बोललो अशी एक पोरगी आहे आपला बरेच दिवस लग्नाचा राहिलो होतो गेलो आपला तुमच्या सांगती आणि काय हो घरातलं काहीच काम करीत नाही मला सगळा करायला लागतोय. अरे पण गेल्या तुझा लग्न होत नव्हता. मी होतो म्हणून तुझं लग्न जुळवून दिला. तुला आता झेपत नाही तो सांग का नाही? काय कशा मी आवाज नाही हे तर लोकांना भेटत नाही. तुला भेटली जातं कुठे लागलं? काय कुठे दिसत नाही? झोपले घरात हो? हो ह्याची बाय झोपलेली ती बोलतो. काय गेली कुठं गाडी अगं पण तुला सांगितलं होतं ना लक्षात ठेवायला. अरे काय हातू बोला हा काय आयसीला घोल लावते काय? आपल्या दोघांमध्ये हार लावतोय. त्याला शांत राहायचं सांगा. मी आधीच सांगते आमच्या मध्ये यायचं नाही. संसार आधीच सांगते तुम्हाला सांगते. काय गेली कुठं पण माझा मामा नाही
काम करत असतो ऐकता हो. एवढा टाइम भेटतोय बायको कसा म्हणायचा कसा मांडायचा तुला अनुभव नाही नाही मला माहिती मी गावचा अध्यक्ष जेव्हापासून गावचा अध्यक्ष झालो तेव्हापासून गावाचा वाटोळा किती वाटतं हो तिकडे मारून कसा आहे बायकोचा कसा वेळ कसा याचा मोठा अनुभव. दाखवा दाखवा आता हे सटवे असं हे गुंडे कोणाला बोलताय? तुला अक्कल नाही का आपली पोरगी बनवून गेली तू काय चिकूला खायला गेली होती काय ए मग माझी पोरगी कुठं आहे माझी एकट्याची बोलते का? आपल्या दोघांची बोलते का? काय दोघांची असेल का गावाची असेल तुम्ही पोरगी घरात पळून गेली तर तू काय करत होती तुम्ही काय करत होता? तुम्ही काय बोलत होता का? गावाला अध्यक्ष गावावर लक्ष ठेवायला लागतं सगळ्या घरात आपल्याकडे लक्ष ठेवा, आपली पोरगी पळून गेली. त्यासाठी तुला अरे मग आपली कुठं मी आधी सांगितलं होतं, मी काही करत काय म्हणणार नाही. तुम्ही बापाच्या दिल्या. ए मग मी कोण आहे मला माझ्या बायकोने भांडाय भेटत दोन लावायला भांडायला. त्या बायका भेटत अरे बाई, तू सुरुवात केली मांडायला पण तुमची पोरगी पळून हे तुम्हाला असं माहित आहे का हो. मग तुम्हाला त्या पोरीला शोधायला तुमच्या आईशी दाखवत आहे मी काय म्हणतो ऐका आता काय पुरतं पडून गेले कोण म्हणून गेल्या गावाच्या इज्जतीला सवा नाही पण शोधायचं लागेल शोधायला लागेल म्हणजे काय आपण जाऊया शोधा मी हंगा आपण शोधा जाऊया झालं नियमात एका खाली बाई आहे ना बाई बाबांना बरं ना सगळ्यांनी त्याला तर पहिलं आता गाणं लागायचं ना तेव्हा नाचत आता नवीन आले का गाणी फॅशन कुंदा मंदा नंदा काय आम्ही दिवस काढलं तुम्ही दिवस नाव काढणार तेव्हा आता आता काय माहित का आता टिकली आल्या टिकली आहे आता मी आता कॉपी कोण आहे काय बाई 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 हा बाई आता जर सकाळी उठले ना तर सगळा बोला हा कसं नवरा दिवस काढतील तू नवरा काढते का नाही काढणार बाबा हा काय गेल्याने काय जुना काय ठेवले नाही हो काय वसाडले काय हा तुझा भाव खाली धर बाबा ना काय नवीन केलास काय बाय बाय इकडं आम्ही इकडं खाली ना गडाचा पावट्या बाय 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 काय पावट्या हा मला तो येत ना बबन पडवकर ते मला मागणं घेतला होता इकडं वरती डोंगरात मी नाही पडला तर मला माझी आई बोलली
बघ वाला कसा आहे तर बघितलं तर खिडकीतनं बघितलं तर बघितलं एवढं अगं बाय तरी मी हो बोलला म्हटलं असू दे पण जरा तर भजीकडे गेलो तर नाड्यात जोडल्या काही नाही पण आम्ही दिवस काढलं तुम्ही दिवस नाव आता मला 6 पोर आहे 6 पोर आता मला एक जणांना काय कधी बाईच्या डोक्या पदर नाही काय नाही पहिला जर म्हातारा माणूस पुढे बसला तर बाई काय पुढे येईल नाही यायची आता आहे ना काय तुला काय ठेवून नाही बसवले काय जेव्हा अगं तू आम्ही आजच्या बोला तर शेवटी मानलो गे तर पण माझ्या माठ लागलं होतं तर पण नाही आता आता बापू आता ईशा पडवलं तो माझा पावट्यात झाला मला पावट्या काढायला तिथं झाला आता डॉक्टर 1 लाख 2 लाख तेव्हा डॉक्टर तिथं काय नव्हतं आता काही करा सोनी कमी करा फलान करा मेल्यानो 6 पोरं झाली 1 पावट्यात झाला मला 1 वाड्यात झाला मला शेण काढायला गेला आणि मी पावट्या काढायला गेला तर झाला मला आता ते हॉस्पिटल चिपळूण हॉस्पिटल मेल्यानो यांना पालका पाहिजे तेव्हा पोरांना बोरावर टाकायचे बोरावर टाकायचे आता ना ही पाहिजे काय आम्ही दिवस काढलेत ना आता काय दिवस काढतील आता तर एवढा आता टिकली टिकली पडलं का नवरा नको माझा कुकू आहे ना घामी आहे पण कधी नाही तुझ्या कुकवान अख्खा गावात म्हातारा संपवला तुला काय सांगू तुला काय पारका तुझ काय जरा तो सचिन बोडे सुद्धा बोलतो ते दिसत नाही त्याची बोल त्यांच्यावर मला मागणं देत माझी जर म्हातारी तर भाजी माझी बहीण ती मागची मी माझी बहीण ती मोठी बहीण माझी नाही जरी कसं काय झालं नाही वसंत काय सांगू पानका गावात गेल्यांना तो पोरगी बघतोय वसडाला का आता मुंबई बोला पाहिजे अमुक पाहिजे मला पाहिजे मेल्या नको गावाच्या बोला गावात वसड गेले आहेत ना गावाला बोला आहेत ना यायला गेला मुंबई बाबा पाहिजे मला हे गेला मला हे तर मला मागून घेतलं तेव्हा तू जिरकून बघताय निरकून बघताय तू काय खाली तू तुला बोलायची मुंबई मला दुपारी पण नाही आम्ही दिवस काढत
अरे मला सांगा मला हिथं तू एकटीच करणार आम्ही का हिथं चितुका मोजायला आलेला आहे तुझा दिवस माहिती आहे तिथं वस्तीचं गावला मुलं आठवतात तिकडे आठवत नाही तिकडे सांगते एवढ्या दिवस गेले दिवस लाभ खरीद करणार अगं तुझी खोपरा सगळा आजची चिडचिड किती बस विषय काय चाललाय हिचा काय चाललाय हो काय विषय झाला गावात माहिती आहे गावात मोठा विषय झालाय काय झाला माहिती सकाळी डबळे आणि असा आम्ही गोंगात जायचो गोंगात जायचं काय गोंगात असं जायचं होता जाता जाता गोंगात गेला आणि तोंड्यात बसला एवढी मला अशी दोन भूता दिसल्या बरोबर आता कोण काय माझी सगळी हिरवी पिटी सगळी झाली तारा गेला पण तरी सुद्धा गावाचा अध्यक्ष ना मी खावाचा आहे काय मग मी थोडासा जवळ गेला फक्त तो वर्गारी पोरगी होती तुझा पेंडा झाला असेल तर नंतर सांग माझी झाली स्टेटमेंट इकडे काय झालं असं आम्ही जवळ गेलो या ठिकाणी कुंभार समाज अंतरा वैभव अमिषा घरातून पळून तर आलो आपण आता जायचं कुठे कुठे शानी काय डॉक्टरकडे काय म्हातारी काय शानी काय त्या तुझ्या बाळाला कापड असतील जिंकणार असतील तुम्हाला 80 वर्षात मोठा केला धान्याचा मोठा केला तुम्हाला पडून जायला काय एवढी पोरा नकावली होती तेव्हापासून तुम्हाला रात्र दिवस बोलून तुम्हाला लहानाचा मोठा केला काय हा तुम्हाला
सांगायचा गावाची इज्जत घालत नको. अध्यक्ष मी गावाचा अध्यक्ष चुकून फटका दुसरीला लागला वांदे होते. तुम्ही गावाचा वादाच्या नाव आहे. मी काय म्हणतो तुम्हाला तुम्ही जर मला सांगितलं असता मी लावलं असता ना आता पण काय करायचं माहितीये तुझा हिच्यावर प्रेम आहे काय वाटतं काय वाटतं तुझा हिच्यावर प्रेम आहे तुझा माझ्यावर प्रेम आहे एक तर माझी कशी बोला त्याच्यात मध्ये तुम्ही काढलं अजिबात टेन्शन घ्यायला
हा बाई हो पोरगा चांगला आहे काय टेन्शन घेऊ नका बापू जवळ आहे पोरगा चांगला आहे तो जाऊ येत हा बापू याची मदत आपण जाऊ काय तू टेन्शन घेऊ नको तू जा मी बघता लागला तू जा तिकडे या दोन वर्षाचं लग्न मी काय म्हणतो लग्नाला जेवढा खर्च होईल लग्नाला जेवढा खर्च लागेल तेवढा खर्च मी करणार जेवढा खर्च लागेल तेवढा मी करणार तुम्ही लोकांनी काय करायचा पैसा माझ्याकडे आणून द्यायचा खर्च करायला अंतर बांधून ठेवलं पैसा माझ्याकडे आणून द्यायचा खर्च मी त्यांना काय माहिती आहे सगळं आचारी बिचारी कॅन्डल्स बिल्डर्स मांडववाला हे सगळं माझ्या ओळखीचं आहे त्याच्यामुळे कसं आहे पश्चात करून घ्या काय आता एक काम करा ह्या दोघांचं लग्न लावून देऊया म्हणजे गावाची इज्जत राहील बरं व्याही व्याही भेटून घ्या जाऊ काय पण इकडे तुमच्या दोघांचं लग्न लावून देणार आहे तुम्ही दोघांनी काय करायचं जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत तुम्ही एकत्र यायचा करायचा काय यायचा नाही पाठ ज्या टायमाला दोन येतील तेव्हा उभा राहायला जवळ यायचा त्याशिवाय यायचा नाही जर जवळ आली दोघांच्या लावण्या झोडून पहिला सांगा आता आपण जायला असं वाटलं सर अध्यक्ष झाला गावातील लोक पावन पुण्य या भूमीत आरळ पांडुरंग ओढीना अखंड हरिनाम सत्ता सजब है वेड़ी कुंभारवाड़ीना अखंड हरिनाम सत्ता सजब है वेड़ी कुंभारवाड़ी
आहे मानाची माबुली आई तुझं दर्शन साऱ्यांना होई तुझे रूप हे ठाई ठाई साऱ्या जगात तोडत नाही आमच्या धामजी देवाचा साऱ्या गावात गुणगण गाई आमच्या परशुरामाचा साऱ्या गावात गुणगण गाई असं तुझ्याच चरणावरी साऱ्या गावाच मस्तक पायी असं तुझ्याच चरणावरी साऱ्या गावाच मस्तक पायी
असं तुझ्याच चरणावरी साऱ्या गावाचं मस्तक पायी असं तुझ्याच चरणावरी साऱ्या गावाचं मस्तक पायी असं तुझ्याच चरणावर साऱ्या गावाचं मस्तक पायी असं तुझ्याच चरणावर साऱ्या गावाचं मस्तक पायी माझी मनाची माणुसी आई तुझं दर्शन साऱ्यांना होई तुझं रूप खाली खाली साऱ्या जगात डोळ्यात नाही आमच्या भाऊजीचे राजा साऱ्या गावाचं गुणगान आमच्या परशुरामाचा साऱ्या गावाचं गुणगान असं तुझ्याच चरणावरी साऱ्या गावाचं मस्तक पायी 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 असं तुझ्याच चरणावरी साऱ्या गावाचं मस्तक पायी